नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आता 11वीची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे। तर काही काळजी घेणं गरजेचं आहे। 11वीला प्रवेश घेत असताना तर या मुद्द्यांवरती थोडीशी आपण चर्चा करूयात। परंतु चर्चा करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल आपल्या चॅनलवर, तुम्ही अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आता चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। बघा मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर शेवटी प्रवेश यादी जी आहे ती यादी जाहीर झाली आणि आता या जाहीर झालेल्या प्रवेश यादीनुसार प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे आजपासून। तर आजपासून 7 जुलैपर्यंत आपली प्रवेश प्रक्रिया सुरू असणार आहे। तर ही प्रवेश प्रक्रिया कशी होईल, कशा प्रकारे प्रवेश घ्यायचा, प्रवेश घेताना कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर आपण लक्ष द्यायचं त्यावर चर्चा करणार आहोत। तर एकंदरीत आपण जर बघितलं तर आजच्या या पेपरला सुद्धा बातमी होती, आजपासून 11वीचे प्रवेश सुरू झालेले आहे। तर बघा मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट, इथे काही विद्यार्थ्यांचं नाव यादीमध्ये आलं असेल किंवा काही विद्यार्थ्यांचं नाव यादीमध्ये आलं सुद्धा नसेल। इथं 3 गोष्टी असू शकतात। पहिली गोष्ट, काही विद्यार्थ्यांचं नाव यादीमध्ये आलंय आणि आल्यानंतर त्यांचं पहिल्याच पसंती क्रमांकाच्या कॉलेजमध्ये त्याचं नाव आलेलं आहे। दुसरा एक असेल, यादीमध्ये नाव आलेलं आहे परंतु दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या 2 ते 10 पर्यंतच्या पसंती क्रमांकाच्या कॉलेजमध्ये तुमचं नाव लागतं एका कुठल्या तरी। आणि तिसरी गोष्ट असेल, एखाद्या विद्यार्थ्याचं नावच यादीमध्ये पहिल्या राऊंडला लागलं नसेल। तर मग या 3 विद्यार्थ्यांसाठी 3 वेगवेगळ्या गोष्टी त्यांना करायच्या आहेत, 3 वेगवेगळ्या स्टेप्स त्यांना घ्यायच्या आहेत। तर या नेमक्या स्टेप्स काय ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, ज्या विद्यार्थ्याचं नाव लिस्टमध्ये आलेलं आहे पहिल्या राऊंडच्या आणि तुमच्या पहिल्याच पसंती क्रमांकाच्या कॉलेजमध्ये आलेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी कंपल्सरी ऍडमिशन घेणं गरजेचं आहे। तर ऍडमिशन कसं घ्यायचं, तर तिथे प्रोसीड फॉर ऍडमिशन किंवा प्रोसीड फॉर ऍडमिट असा एक ऑप्शन तुम्हाला तिथे दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आणि ऑनलाईन ऍडमिशन जे आहे त्या संबंधित कॉलेजमध्ये ते ऑनलाईन ऍडमिशन घेऊन टाकायचं आहे। आणि हे ऑनलाईन ऍडमिशन घेत असताना जर काही कागदपत्र अपलोड करायला सांगितली तर ती संबंधित कागदपत्र अपलोड करायची आहे। आणि नंतर मग त्या कॉलेजमध्ये जायचंय, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ऑनलाईन ऍडमिशन घेतलेलं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन आता ऑफलाईन ऍडमिशन घ्यायचंय। म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन तुमची जी काही ओरिजिनल कागदपत्र आहेत ती कॉलेजमध्ये दाखवायची आहेत आणि ती दाखवून तिथेच कॉलेजमध्ये फी भरायची आहे जी काय असेल ती, आणि ती फी भरून ऍडमिशन घ्यायचंय। आता इथे एक लक्षात घ्या मित्रांनो, काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे। बघा, ज्या तुम्ही अपलोड केलेल्या आहेत जे डॉक्युमेंट्स, ते डॉक्युमेंट त्याच्याच ओरिजिनल कॉपी घेऊन जा। जर अपलोड केलेल्या डॉक्युमेंटमध्ये आणि तुम्ही घेऊन गेलेल्या डॉक्युमेंटमध्ये जर तफावत असेल तर तुमचं ऍडमिशन रद्द होईल या फेरीसाठी आणि पुढच्या 3 फेरीसाठी तुमचा नंबर लागणार नाही, ही पण गोष्ट लक्षात घ्या। दुसरा मुद्दा असा की ज्यांचं पहिल्या पसंती क्रमांकाच्या कॉलेजमध्ये नाव आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना कंपल्सरी ऍडमिशन घेणं गरजेचंच आहे। जर नाही घेतलं ऍडमिशन तर पुढच्या फेऱ्यांसाठी तो विद्यार्थी पात्र नसणार आहे। तर एवढ्या सगळ्या काही अटी आहेत या पहिल्या पसंती क्रमांकाच्या कॉलेज जर तुम्हाला मिळत असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी। आता दुसरा मुद्दा आहे, ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन 2 ते 10 नंबरच्या कॉलेजमध्ये झालेलं आहे, त्यापैकी कुठल्या तरी एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होत असेल, तुमचं त्या एनरोलमेंट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना 2 पर्याय उपलब्ध आहे त्यांच्याकडे। पहिला पर्याय काय की बाबा प्रोसीड फॉर ऍडमिशन वर क्लिक करून ऍडमिशन घेणं, आणि दुसरा पर्याय ऍडमिशन नाही घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये, ऍडमिशन नाही घेतलं तरी पुढच्या फेऱ्यांसाठी तुम्ही पात्र असणार आहे आणि पुढच्या फेऱ्यांसाठी तुम्ही तुमच्या कॉलेजेसचे जे पसंती क्रमांक आहे ते भरू शकताय, म्हणजे फॉर्म 2 जो आहे तो तुम्ही पुन्हा भरू शकताय। आता आपले तिसऱ्या प्रकारचे विद्यार्थी आले, त्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशनच नसन होत, त्या विद्यार्थ्यांचं नावच एनरोलमेंट लिस्टमध्ये नसल पहिल्या यादीमध्ये, तर त्यांनी सुद्धा काळजी करायची गरज नाहीये। तर त्यांनी पुन्हा दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, चौथा राऊंड, आपल्याकडे 4 फेऱ्या आहेत। तर या 4 फेऱ्यांमध्ये तुम्ही पुन्हा फॉर्म भरायचा आहे 4 फेऱ्यांसाठी आणि 4 फेऱ्यांपैकी कुठल्या तरी एका फेरीमध्ये तुमचं नक्कीच ऍडमिशन होईल। म्हणजे पहिल्या फेरीमध्ये नसेल झालं तर दुसऱ्या फेरीमध्ये प्रयत्न करू, दुसऱ्यात नाही झालं तर तिसऱ्यात नाही झालं तर चौथा, तर अशा 4 फेऱ्या असणार आहे, त्याच्यामुळे काळजी करायचं नाहीये। आणि असं सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचं ऍडमिशन होईपर्यंत हे राऊंड चालू राहतील। तर एकंदरीत या काही महत्वाच्या गोष्टी आहेत। तर आजपासून ही ऑनलाईन ऍडमिशनची प्रक्रिया जी आहे, प्रवेश प्रक्रिया सुरू होईल 30 तारखेपर्यंत पासून 7 तारखेपर्यंत। आता यामध्ये एक लक्षात घ्या, एखाद्या विद्यार्थ्याने ऍडमिशन घेतलं आणि नंतर त्याला जर ऍडमिशन रद्द करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काही नियम आहेत, तर ते सुद्धा आपण त्याच्यावरती नंतर आपण येत्या काळामध्ये चर्चा करूयात। पण तुर्तास 30 तारखेपासून 7 तारखेपर्यंतच्या या काळामध्ये तुम्ही सर्वांनी ऍडमिशन घेऊन टाका ज्या विद्यार्थ्यांचं नाव लिस्टमध्ये आलेलं आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा। काही प्रश्न आहेत का विद्यार्थ्यांचे? नाही दिसत,
तर नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय सर्वांना, धन्यवाद.